अजित पवारांनी बारामतीमध्ये आज एक महत्त्वाचं आणि खळबळजनक विधान केलं। बारामतीकरांना माझ्याऐवजी दुसरा आमदार मिळू द्या असं अजित पवारांनी म्हटलं। अजित पवारांनी असं म्हणताच कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम्हीच लढा अशा घोषणा दिल्या। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधला पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागलाय। त्यानंतर अजित पवार जेव्हा जेव्हा बारामतीमध्ये बोलतात त्यावेळी दादांची खदखद सल व्यक्त होते। बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। घरच्या मैदानात अजित पवारांनी बारामतीकरांना दिलेला हा निर्वाणीचा इशारा। बारामतीत आज जनता दरबारानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। लोकसभेत बारामतीत झालेला सुनेत्रा पवारांचा पराभव आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असताना दादांनी एका भाषणात बारामतीकरांना अनेक इशारे दिले। लोकसभा निवडणुकीत जे घडलं त्याची खदखद आणि नाराजी दादांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच समोर आली। कारण मी पण शेवटी माणूस आहे, मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झाली, मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो। राज्यसभा दुसऱ्या देऊ शकतो, आता नितीनला दिली, त्याच्या आधी मी नाही, परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली। पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली। लाखात मतं मिळवणारे आम्ही आणि बारामतीचा एवढा विकास करूनही लोकसभेत झालेला पराभव ही दादांची खरी सल आहे। आणि पुढे भाषणात दादांनी वयाचाही उल्लेख केला। दादा म्हणाले, आता 65 वर्षांचा झालो, समाधानी आहे असं म्हणताच कार्यकर्त्यांनी दुसरा आमदार नको, अजित पवार आगे बढो अशा घोषणा दिल्या। पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारे आमच्या काय करायचं ते। इथे दुसरा आमदार मिळू द्या असं म्हणत दादांनी बारामतीकरांना निर्वाणीचा इशारा दिलाय। अजित पवारांच्या या विधानाचेही अनेक अर्थ आहेत। अजित पवार 1991ला बारामतीतनं खासदार झाले होते। त्यानंतर 1995 पासून आज तागायत अजित पवार बारामतीचे आमदार आहेत। बारामतीचं वारं काय आहे याचा अंदाज अजित पवारांना लोकसभेत आलाय। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे पवार कुटुंबियांवर टीका करायचं टाळतायत। उलट पवार कुटुंबियांबद्दल नरमाईचा सूर लावत दादा सहानुभूतीचं आणि भावनिक कार्ड खेळताना दिसतायत। सुनेत्रांना बारामतीत उभं करून चूक झाली, कुटुंब फोडलेलं समाजाला आवडत नाही, मी ते अनुभवलंय आणि चूक मान्य केलीय, ही अलीकडच्या काळातली अजित पवारांची वक्तव्य। शरद पवारांकडे परत जाणार का या प्रश्नावरही अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं होतं। लोकसभेचाच मूड विधानसभेला कायम राहिला तर अजित पवार बारामतीतनं रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीत का, की दुसरा आमदार मिळूच द्या असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याचा दादांचा प्रयत्न आहे। बारामतीतनं आता मला रस नाही असे संकेत अजित पवारांनी याआधीही दिले होते। तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। ठीक आहे, देऊया, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। अजित पवार बारामतीबद्दल कितीही वेगवेगळे इशारे देत असले तरी बारामतीतनं दादाच लढणार असा पक्षाला विश्वास आहे। एक लक्षात घ्या, इतक्या मोठ्या योजना 1990 ते 2024 इतके वर्ष सातत्यानं त्यांनी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे। 750 कोटी रुपयाची केवळ पाणी पुरवठा योजना बारामती परिसरात आणली। बारामतीचे रस्ते, बारामतीचा आजचा डेव्हलप झालेला परिसर, या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतर सुद्धा जर जनता नवीन आमदार शोधत असेल आणि नवीन आमदार निवडून दिला जात असेल तर त्यांच्या आणि यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला पाहिजे। मला नाही वाटत ते लढणार नाहीत, ते बारामतीच लढणार। ही लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतायत। त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीचा प्रयत्न आहे। अजित पवार मुरब्बी राजकारणी आहे। गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रानं पाहिले नाहीत असे बदललेले आणि आक्रमक दादा सध्या दिसतायत। अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे आणि अशा वेळी येणारी विधानसभा
अजित पवारांच्या अस्तित्वाचा आणि महत्वाकांक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे संभ्रम, सहानुभूती, भावनिक साथ, विकासाची प्रतिमा अशा सगळ्याच मुद्द्यांवर अजित पवार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.